विनंती वजा सूचना या कार्यक्रमामध्ये अंत्येष्टीबाबत व मृत्यूनंतरच्या विधीबाबत सांगण्यात आले आहे. परंतु कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेक नातेवाईक धर्मशास्त्राप्रमाणे प्रेतांचे अंत्यसंस्कार करू शकले नाहीत किंवा पाळू शकले नाहीत. त्यामुळे कोरोनाने मृत पावलेले आत्मे कोणत्याही विधीशिवाय अनंतात विलीन होतात की नाही, ते पुनर्जन्म घेतात की नाही, याबाबत मी वेगळा व्हिडिओ करणार आहे. तेव्हा कृपया या व्हिडिओचा विषय वेगळा आहे, तेव्हा हाच व्हिडिओ शांतपणाने पहा व कॉमेंट्स याच व्हिडिओच्या विषयावर कराव्यात ही नम्र विनंती. आपल्या शरीराचे वेगवेगळे कोश असतात, जसं की प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश इत्यादी. माणूस जेव्हा मरतो तेव्हा प्रथम त्याचा स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश असतो तो गळून पडतो. यावेळेस त्याच्या देहामध्ये एकूण 10 प्राण असतात. जसं की प्राण म्हणजे श्वास जो नाकातून आपण आत घेतो त्याला प्राणवायू म्हणतात. नंतर मग अपान वायू म्हणजे आपण नाकातून बाहेर सोडतो तो अपान वायू. पुढे व्यान वायू आपल्या अवयवांना हालचाल करण्यासाठी लागणारा जो वायू असतो त्याला व्यान वायू म्हणतात. मान वायू हा रक्ताभिसरण करणारा वायू आहे. उदान वायू आपण जे अन्न खातो ते गिळण्यासाठी मदत करणारा हा वायू आहे. नघ वायू म्हणजे आपल्याला जो ढेकर येतो तो हा वायू आहे. कूरम आपण जी पापण्यांची उघडझाप करतो ती ज्या वायूमुळे करतो तो कूरम वायू. क्रुकल वायू म्हणजे जांभई जी येते तो वायू हा क्रुकल वायू आहे. देवदत्त वायू म्हणजे जो भूक निर्माण करतो तो वायू. आणि शेवटी आहे धनंजय वायू जो मृत्यूनंतर शरीरात राहून मृत शरीर फुगवतो. वायू हे क्रमाक्रमाने आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात ज्यावेळेस आपण मरतो तेव्हा. तर आत्मा हा 4 स्तर आणि अशा पद्धतीने तो बाहेर पडतो आणि मग तो सूक्ष्म देह धारण करून तो बाहेर पडतो. म्हणजे पृथ्वी पृथ्वीत, आप आपात, तेज तेजात, वायू वायूत आणि आकाश आकाशात. म्हणजे ह्या पंचमहाभूतामध्ये जी माणसाच्या शरीरामध्ये असतात ती माणूस मेल्यानंतर ब्रह्मांडातल्या पंचमहाभूतांमध्ये मिसळून जातात. तेव्हा या आपल्या देहाला मरण आलं आणि मरणानंतरच्या प्रक्रिया असं म्हणतात. प्रेत जाळणं पूर्ण ही त्यानंतरची ती अवस्था असते. त्याच्यावर जर कुठलेच संस्कार केलं नाही तर ते प्रेत सडायला लागतं. म्हणजेच ते आपोआप पंचतत्वात विलीन व्हायला सुरुवात होते. आता हे झालं शरीराचं, म्हणजे शरीराचे ज्या पंचमहाभूत होती ती पंचमहाभूत नष्ट झाली. पण आत्मा मात्र अजरामर आहे. तो देहाभोवतीच हा आत्मा घुटमळत असतो बरं का. अशा वेळेस ज्यावेळेस आत्मा शरीरातली पंचमहाभूत जी विश्वातल्या पंचमहाभूतामध्ये मिसळली आहे त्यांना तो पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. तो आत्मा त्याला ते शरीर पुन्हा धारण करायचं असतं पण ते काही सहज शक्य नसतं. आणि मग पहिल्या 14 दिवसानंतर त्याचा जो अनंताचा प्रवास सुरू होतो आणि मग तो त्याच्या मार्गाला लागतो असं म्हणतात. पण मृत झाल्या झाल्या मात्र तो तिथेच असतो असंही म्हटलं जातं. पण या 14 दिवसात त्या आत्म्याची जी आसक्ती असते ती स्वतःभोवती व त्याच्या कुटुंबाभोवती फिरत राहते आणि तो आत्मा या कुटुंबाला भेटण्यासाठी पंचमहाभूत गोळा करून पुन्हा शरीर शोधण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही किती जरी त्या प्रेताला जाळलं असेल, पुरलं असेल, तर त्याच्यामध्ये ते चैतन्य नसतं. तेवढं चैतन्य त्या आत्म्यामध्ये नसतं की तो त्या शरीरामध्ये पुन्हा, कारण बाकीच्या वायू त्यात नसतात. त्यामुळे त्या आत्म्याला आहे ना पूर्ण शरीर मिळत नाही आणि मग कालांतराने जे विधी करतो त्यानं तो मार्गाला लागतो. पण काही असे असतात की जे खूप आसक्ती असते त्यांना, ते पंचमहाभूतात मिसळण्याच्या ऐवजी ते गोळा करायला सुरुवात करतात आणि त्यातून एक दुसरं प्रतिमा तयार होते, त्यालाच आपण पिशाच्य म्हणतो. आणि म्हणूनच माणूस मृत झाल्यानंतर त्याचे कपडे, त्याच्या वस्तू या नष्ट कराव्यात असं म्हटलं जातं, कारण त्याच्यावरती माणसाची आसक्ती असते. माणसाला जेव्हा जाळतात तेव्हा तो जीवनातला शेवटचा यज्ञ मानला गेलेला आहे आणि म्हणून याला इष्टी यज्ञ म्हणतात. म्हणजे अंत्य म्हणजे शेवटची आणि इष्टी म्हणजे यज्ञ. अंत्येष्टीच्या वेळेस काही मंत्र म्हटले जातात आणि त्या मंत्राच्या माध्यमातून त्या मृत व्यक्तीला संबोधून सांगितलं जातं की असं समजलं जातं की आत्मा तिथं हजर आहे आणि तो आत्मा त्या शरीराभोवती आहे, तो घुटमळतो आहे आणि त्या मंत्राद्वारे त्याला सांगितलं जातं की आता हे आत्म्या तुझ्या या देहाशी आता काहीही संबंध राहिलेला नाही आणि आता तू पुढच्या मार्गाला निघून जा. याला आपण गती प्राप्त होणे असं म्हणतो. आता म्हटलं जातं त्या मंत्रातून की तुमचा देह सुद्धा आता जाळून टाकणार आहे आणि असं म्हणून त्या प्रेतांवरती संस्कार करतात. आणि मग जो कोणी तुम्ही बघितलं असेल हल्ली त्या फिल्ममध्ये वगैरे पण दाखवतात किंवा आपल्या घरात प्रत्येकाच्या कोण ना कोणतरी गेलेलंच असतं पूर्वी,
तर मग तो जो कोणी अंत्यसंस्कार करणारा माणूस आहे तो ते मडकं खांद्यावरती घेतो डाव्या बाजूला आणि तो पाणी भरलेलं जातं आणि मग तो उलटी प्रदक्षिणा घातली जाते प्रेताला, डावी प्रदक्षिणा. आणि मग एक माणूस कोचीचा दगड बघतो आणि त्या दगडाने त्यांनी प्रदक्षिणा घातलीये की त्या मडक्याला एक छिद्र पाडतो. आणि अशा पद्धतीनं 3 छिद्र आणि 3 प्रदक्षिणा पाडल्या जातात आणि प्रेताच्या मस्तकाजवळ उभं राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडलं गेलंय तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागं ठेवतात आणि मग त्या दगडावरती तो खांद्यावरचा माठ त्यानं मागच्या मागं सोडून द्यायचा आहे, असं काहीसं शास्त्र असतं. आणि तुम्ही बघाल ज्यावेळेस तो खांद्यावरचा माठ मागं टाकला जातो तेव्हा जोरात आवाज येतो. अर्थात माठ फुटल्यावर जसा पट जोरात आवाज येतो तसा आवाज होतो. जो अंत्यसंस्कार करतो तो मनगटाने बोंब मारतो, मनगटावरती हात मारून. आणि तो जो दगड असतो तो माणूस जो ज्यानं अंत्यसंस्कार केले तो वस्त्रामध्ये बांधतात आणि तो जवळ ठेवला जातो आणि त्या प्रेताला जाळलं जातं. असं म्हणतात की हे सगळं सुरू असताना ज्याला जाळलं जातं त्याचा आत्मा हे पाहत असतो आणि तो खूप प्रयत्न करतो आपल्या लोकांपाशी जायचा, त्यांना सांगायचा की हे जाळू नका, हे माझं आहे, मला यायचंय वगैरे वगैरे. अर्थात ह्या सगळ्या धारणा आहेत आणि त्याला खूप त्रास होतो, त्या आत्म्याला खूप दुःख होतं. तर असं का होतं तर आत्मा अजूनही 4 कोशांमध्ये बद्ध असतो. यामध्ये मनोमय कोश असल्यामुळं वासना आणि भावना तिथे भोवताली असतात. प्रेताला अग्नी दिल्यानंतर ती कवटी वगैरे फुटली की आपण घरी येतो. असं म्हणतात की तो आत्माही आपल्यासोबत घरी येतो आणि त्या जो कोणी ज्यांनी अंत्यसंस्कार केले त्यांनी जो आश्मा ठेवलेला आहे त्या आश्म्यावरती तो येऊन बसतो. म्हणून फडक्यात बांधलेला जो आश्मा आहे तो घराच्या बाहेर 10 दिवस ठेवतात आणि असं म्हणतात की आत्मा त्या ठिकाणी बसलेला असतो. काही ठिकाणी मातीच्या मडक्यात भरून सुद्धा ठेवण्याची ती पद्धत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने ठेवतात. महाराष्ट्रामध्ये तो बांधून ठेवतात आणि मग घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. याला नमस्कार करतात आलेली मंडळी, मग निघून जातात. आश्मा घराबाहेर ठेवलेला असतो, दिव्याला नमस्कार करतात आणि त्याच वेळेस असं केलेलं असतं की एक पीठ ठेवलेलं असतं. पीठ थोडंसं गोल, आपलं कुठलंही पीठ हे ठेवलेलं असतं, बहुतांशी आपण गव्हाचंच पीठ म्हणूयात. आणि ते पीठ व्यवस्थित गोल करून त्याच्यावरती एक दिवा ठेवला जातो. तेलाचा दिवा असतो आणि तो कंटिन्यू पुढे 10 दिवस चालू ठेवायचा असतो आणि अशा पद्धतीची ती धारणा आहे. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो की ही घटना घडल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा काही लोक सावडायच्या दिवशी त्या पिठावरचं झाकण काढतात, काही लोक दिवा लावतात किंवा काही लोक सरकून बाजूला ठेवतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो. अर्थात हे केल्यानंतर असं म्हणतात की त्या पिठावरती काही ना काहीतरी पावलं उठलेली असतात. आता ही अंधश्रद्धा आहे का श्रद्धा मी हे सांगू शकत नाही, कारण बहुतांशी ज्ञानी लोक याला धारणा किंवा मान्यता देतात. परंतु धर्मपीठ मात्र याला कोणतंही मान्यता देत नाही. ते म्हणतात की धर्मानुसार काय म्हटलं जातं की जो गेलेला व्यक्ती आहे त्याला काही तात्काळ जन्म मिळत नाही, कारण तो जवळजवळ पुढचे काही महिने हा अनंतात प्रवास करतो आणि मग त्याचा न्यायनिवाडा होतो. पण हा झाला धर्माचा भाग. पण अशी कित्येक उदाहरणं आहेत की माणूस एके ठिकाणी मरतो आणि लगेच दुसरीकडं त्याच घराण्यात किंवा जवळपास कुठेतरी तो जन्माला येतो. पुढील तासाभरात, पुढील 20-21 दिवसात जन्माला आला. असे खूप सारे पुनर्जन्म पाहण्यात आलेत की मृत झालेल्या माणसापाठोपाठ पुन्हा दुसरा जन्म त्यांनी घेतलेला आहे. असं तो विषय आलाही ना. आता आपण मूळ विषयाकडे वळूयात की आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचं प्रतीक मानला जातो, आत्म्याचं प्रतीक किंवा आत्मज्योत म्हणून 10 दिवस तो ठेवला जातो आणि त्या आत्म्याचं प्रतीक म्हणून त्याला रोज नमस्कार केला जातो. या संपूर्ण कालावधीमध्ये तो जो आत्मा असतो मृत व्यक्तीचा तो घराबाहेरच्या आश्म्यावर असतो आणि 10 दिवसानंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. माणूस मेल्यानंतर त्याचं शरीर आणि मेंदू जर नष्ट होतो, अर्थात ना, जर तो नष्ट होतो, आता आपला विषय पुनर्जन्माचा आहे, आणि जर माणूस मेला तर त्याचं शरीर जाळलंय, पुरलंय, मेंदू नष्ट झालाय, मग या जुन्या आठवणी त्याच्या नवीन मेंदूत, पुन्हा जन्म झालेल्या मेंदूत कशा येतात, त्याला जुना जन्म कसा आठवतो हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण तुम्ही हा जो पिठाचा प्रकार आहे तुमच्या नातेवाईकांच्या किंवा कोणाच्या बाबतीत अनुभवला आहे का, किंवा मृत व्यक्ती झाली, जी व्यक्ती झाली त्याच्या बाबतीत घेतलाय का, की तुम्ही त्या पिठावर काही चिन्ह पाहिली आहेत का? काहींनी स्वस्तिक पाहिलेत, काहींनी ओम पाहिलेत, काहींनी पावलं उठलेली पाहिलेत, काहींनी पक्षी पाहिलेत चित्र त्यावरती उठलेले. याचे तुम्ही साक्षीदार असाल तर कृपया माहिती करता कॉमेंट्समध्ये जरूर नमूद करावं.
या गोष्टी सांगण्यामागं अंधश्रद्धा पसरवणं हा अजिबात हेतू नाही. एक धर्मचिकित्सा करणं हाच एक साधा सोपा हेतू या कार्यक्रमाच्या मागे आहे. तेव्हा कृपया कॉमेंट्स करा. ज्यावेळेस एखादा माणूस व्यक्तिमृत पाहिल्यानंतर जे पीठ ठेवलंय आणि पीठावरती कुठल्या प्रकारची चिन्ह उठलीत आणि त्याचा तुम्ही काही अनुभव घेतलाय का हे मात्र जरूर सांगा, जो माझ्या आणि इतर अभ्यासकांच्या कामाला येईल. पुढचा भाग जरूर पाहायला विसरू नका. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आता आपलं टार्गेट आहे 10 लाख सबस्क्रायबर्सचं. बरेच लोक बघतात फक्त पण सबस्क्राईब करत नाही. यामुळे काय होतं की माझे सुंदर सुंदर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नाहीत आणि पाहायला मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर बेल आयकॉनला क्लिक करा आणि मस्तपैकी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूचे प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.